सर्व प्रेक्षकांचा, खेळाडूंचा आणि मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतोय. अर्थातच मैदानावरती जेव्हा आपण नजर मारतोय तर मैदानाच्या चहूबाजूला आपल्याला प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळत आहेत. आज मात्र अनेक कलागुणांनी नटलेलं अशी ही स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्तानं केंद्रबिंदू म्हणून प्रेक्षकांची अगदी अलोट गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. या सर्वांचं खानाव ग्रामस्थांच्या वतीनं, गोंधळी साहेबांच्या वतीनं, जितेंद्रदादाच्या वतीनं, निलेश दादाच्या वतीनं मी आपलं हार्दिक आभार व्यक्त करतोय, ज्यांच्या माध्यमातून एक मोठा प्लॅटफॉर्म मात्र उभारला आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला एक चार चांद लावण्यासाठी प्रेक्षकांची अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते. सामना स्टार्ट होतोय. हरेश गायकर पुरस्कृत राजन स्पोर्ट बेलोशी या संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम त्याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते म्हणजेच दिशांत पाटील पुरस्कृत NSC खानाव या संघाला मात्र आमंत्रित केलेलं आहे. बॅटिंग करण्यासाठी दोनही संघांचा 12वा खेळाडू आमच्या अतिथी कक्षामध्ये असणं हे अनिवार्य असेल. तर या ठिकाणी स्ट्राइक एंडवरती आणि नॉन स्ट्राइक एंडवरती आपल्याला जोडी पाहायला मिळते. तर नॉन स्ट्राइक एंडवरती सुशांत मोकल आहे. स्ट्राइक एंडवरती पहिला बॉल इथे फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडूनी बॅटचा संपर्क होत नाहीये. पहिल्याच बॉलवरती इथे प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजांना एकदा मात्र पाहायला मिळतोय. बघा, दोनही संघांचा 12वा खेळाडू अजूनपर्यंत आमच्याकडे पोहोचलेला नाहीये. जर मंडळाच्या वतीने पेनल्टी देण्याचा विचार केला तर आपण सर्वस्वी जबाबदार असाल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, काटपेटचा आधार घेतला, मिडविकेटच्या दिशेनं हा चेंडू गेला. एक सिंगल धाव मात्र पूर्ण केली आहे आणि एका धावेनं या ठिकाणी फलंदाजानं आपलं अकाउंट ओपन केली आहे. बघा, फलंदाजाचं नाव अजूनपर्यंत या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये. ठीक आहे, जर नावं अजूनपर्यंत समजले नाहीयेत. वळत मैदानाच्या दिशेनं या ठिकाणी बॅटिंग करत असताना दिशांत पाटील पुरस्कृत NSC खानाव या संघाचा आता स्ट्राइक एंडवरती ज्याला रायगड भूषण म्हणून ज्याला पुरस्कार मिळाला होता असा सुशांत मोकल स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आज मात्र या मैदानावरती त्याचा खेळ कशा पद्धतीने बहरणार हेच पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आखूड टप्प्याचा बॉल, फटका फसलाय, बॅटच्या टोला हा चेंडू लागला आणि या बॉलवरती फलंदाज सुशांत मोकल बॅक टू द पॅव्हलियन. दादानं या ठिकाणी आपला खेळ मात्र प्रदर्शित केलाय. आज मात्र गुजरातमधून त्याला महाराष्ट्रामध्ये का आमंत्रित केलं, त्याला अलिबागमध्ये का आमंत्रित केलं, त्याला नवतरुण खानावच्या मैदानावरती का आमंत्रित केलं, हरेश गायकर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला गोलंदाज या ठिकाणी आला होता तो म्हणजेच निर्मल पटेल. हा गुजरातचा खेळाडू आहे. आज मात्र या महाराष्ट्रामध्ये खेळत असताना खऱ्या अर्थानं पहिल्याच षटकावरती त्याने आपलं वर्चस्व आणि प्रभुत्व प्रस्थापित केलंय. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि आतापर्यंत आपण धावसंख्या पाहिली तर एक गडी बाद एक अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानावरती प्रस्थान केलेलं आहे. दोनही संघांचे 4 आयकॉन खेळाडू आपण पाहायला गेलं पुन्हा एकदा वयात मॅचच्या दिशेने या ठिकाणी गोलंदाज निर्मल पटेल आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच राईट मोर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूला मारा करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू बराच हवेमध्ये अगदी वेगानं 3 ते 4 खेळाडू मात्र एकत्र आले आणि याच चेंडूवरती गोलंदाजाने स्वतः फलंदाजाला बाद केले.
ते रायगड जिल्ह्याच्या बाहेर ज्यांचा प्रवास मात्र बहरला आणि त्यापैकी एक खेळाडू ज्याने या वर्षी सुद्धा रायगड प्रीमियर लीगमध्ये चांगला खेळ प्रदर्शित केला असा आकाश गोंधळी मैदानावरती आता प्रस्थान करतोय. नवतरुण खानावळ संघाचा बँडिंग फॅक्टर म्हणून ज्याची ओळख आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती ठाणे जिल्ह्यामधून ज्याला अलिबाग तालुक्यामध्ये पाठवलं असा रोहित पाटील ठाणे हा नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. तर स्ट्राईक एंडवरती आकाश गोंधळी नवतून खानाव संघाचा बँडिंग फॅक्टर. जेव्हा जेव्हा खानाव संघावरती संकट आली त्या संकटाला खऱ्या अर्थानं निधळा छातीनं ज्याने उत्तर दिलं तो आकाश गोंधळी स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा निर्मल पटेल. ओहो टप्पा पडला तदनंतर स्लाइटली टर्न झाला आणि इथे फलंदाजाला काही चेंडू मात्र समजत नाहीये. बघा गुड्ड्या शेवटल्या ओव्हरपर्यंत थांबला तर NSC खानावची धावसंख्या नक्कीच आपल्याला अगदी जास्तीत जास्त पाहायला मिळेल. परंतु दुसऱ्या संघाचा इथे जर विचार केला तर निर्मल पटेलने या ठिकाणी प्रभावी केलं. पहिल्या 5 षटकांचं आपण या ठिकाणी ॲनालिसिस केलं तर पहिल्या 5 षटकांमध्ये फक्त एकच धाव त्याने खर्च केली आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवरती बॅकवर्ड पॉइंट आहे. चेंडू वेगानं जातोय सीमारेषेच्या बाहेर. आकाश ब्रँडेड चौकार. प्रपंचामध्ये आपल्या नोकरीमध्ये आपल्या धंद्यामध्ये बरंच काही टेन्शन असतं आणि त्या टेन्शनला विराम लावण्यासाठी एक विरंगुळा एक भव्यदिव्य स्पर्धा म्हणून आपणच्या वतीनं या ठिकाणी ही भव्यदिव्य स्पर्धा आयोजित केली. परंतु मी प्रेक्षकांचा आभार व्यक्त करतोय. अगदी आपण कुठेही नजर मारा या ठिकाणी प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळतील. तसेच या ठिकाणी NSC खानाव या संघाला सपोर्ट करण्यासाठी आमच्या खानाव गावातील बऱ्याचशा महिला अगदी बहुसंख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचा देखील हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला 4 छान धावण्याचं काम हे प्रत्येकाने केलेलं आहे. या सर्वांचा आभार व्यक्त करतोय. उलटी पुन्हा एकदा मैदानाकडे पहिल्या षटकाचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झाला. बॅटिंग करत असताना निर्मल पटेल यांनी मात्र अंतिम चेंडूवरती चौकार दिला. त्याने त्याच्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या आणि एकंदरीत धावसंख्या पाहिली तर धावफलकावरती 2 गडी बाद 5 धावा अशा मात्र लागलेल्या आहेत. नवीन गोलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय जो ऑल इंडिया ओपनमध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतोय ज्याचं नाव आहे मितेश दरबार मॅन फ्रॉम गुजरात. पहिल्या निर्मल पटेलने तर खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. आपल्या गोलंदाजीवरती असलेले गुणवत्ता कौशल्य प्रभुत्व हे मात्र या ठिकाणी प्रस्थापित केलं आणि आता मात्र सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी आलाय तो म्हणजेच मितेश दरबार. स्ट्राईक एंडवरती फलंदाज रोहित पाटील ठाणे आणि तदनंतर नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहिलं तर आकाश गोंधळी ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. आता दोनही फलंदाजांमध्ये एक चांगली पार्टनरशिप होणं हे फार गरजेचं आहे. तर क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला सर्वांच ठाऊक आहे की आपल्या टॉप ऑर्डरमधील पहिल्या 2 विकेट गेला की ती इनिंग बिल्ड करण्याचा प्रयत्न हे मिडल ऑर्डरचा असतो आणि ती जबाबदारी आता या दोनही फलंदाजांकडे नक्कीच सोपवलेली आहे. मितेश दरबार पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल पंचांकडे कटाक्ष नजरेनं पाहिलंय. पंचांचे हात जमिनीला समांतर केलेत. एक अतिरिक्त धाव प्रतिस्पर्धी संघाला बहाल केली आहे आणि एका धावेच्या साह्यानं 2 गडी बाद 6 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. NSC खानाव यांच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित केली आहे. तब्बल 8 पर्व यशस्वीरित्या पार करून 9व्या पर्वामध्ये पदार्पण केलं. बघता बघता अंतिम दिवस या स्पर्धेचा आला आणि खूप चांगले चमचमते सितारे इथे मात्र आलेले आहेत. सलगच्या दुसऱ्या बॉलवरती या ठिकाणी वाईट चेंडू फेकलेला आहे. एक्स्ट्रा धाव फार महत्त्वाच्या आहेत या ठिकाणी परंतु त्या बॅटिंग करणाऱ्या संघाला आहेत फिल्डिंग करणाऱ्या संघाला नाही आहेत. मी सातत्याने म्हणत असतो की आपण आयुष्यामध्ये किती पैसा कमवला त्यापेक्षा किती वाचवला याकडे लक्ष असणं गरजेचं आहे. की टेनिस क्रिकेटमध्ये तसंच आहे. किती धावा काढल्या त्यापेक्षा किती वाचवल्या किती एक्स्ट्रा धावा खर्च केला यावरती फोकस असणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा मितेश दरबार पहिलाच बॉल. पहिल्या बॉलवरती इथे बॅटची लिडिंग एज घेतली आहे. चेंडू मात्र शॉर्ट स्टॉपच्या दिशेने गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात फलंदाज रोहित पाटील बॅक टू दी पॅव्हलियन.
मिळतोय, ज्याने खनाव गावमध्ये आपला क्रिकेटचा प्रवास सुरू केला. मग ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळत असताना त्याने त्याच्या फलंदाजीवरती असलेलं वर्चस्व आणि प्रभुत्व प्रस्थापित केलं. तदनंतर त्याला मात्र तालुकास्तरीय स्पर्धा खेळण्याचा मान मिळाला. मग अलिबाग प्रीमियर लीग असेल, अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी असेल किंवा त्याच वेळेला ज्या मोठमोठ्या व्यावसायिक स्पर्धा असतात त्या मात्र खेळण्याचा बहुमान मिळाला. आणि आज मात्र खनाव गावाचं नाव त्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं नामवंत केलेलं आहे. असा हा साई शिंगरूत स्ट्राईक इनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. याच मैदानावरती त्याने मारलेल्या हाफ सेंचुरी मला आठवत आहेत. याच मैदानावरती तो मॅन ऑफ द सिरीज झालेला मला आठवत आहे. परंतु आज मात्र इथे अस्तित्वाची लढाई आहे. इथे जिंकायचं असेल, या स्पर्धेमध्ये आपला आव्हान टिकून ठेवायचं असेल तर खऱ्या अर्थानं डेडिकेशन, समर्पण हे मात्र इथे दाखवावं लागणार आहे. हरेश गायकर यांचं कौतुक करावं लागेल, ज्यांच्या माध्यमातून हे 4 गुजरातचे त्याने खेळाडू आणलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये निर्मल पटेल यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. सेकंड ओव्हरमध्ये मितेश दरबार आला. त्याने मात्र खऱ्या अर्थानं पहिलेच 2 चेंडू मात्र रस्त्यावर फेकले होते. परंतु तदनंतर आपण पाहायला गेलं तर इथे मात्र मितेश दरबार आता लयमध्ये आलाय. नक्कीच मैदानावरती असं काहीतरी वेगळं एक चित्र आपल्याला पाहायला मिळतं. मग तो आंतरराष्ट्रीय स्तर खेळ असू द्या किंवा आपल्या ग्रामीण क्रिकेट असू द्या, मोठमोठ्या स्पर्धा असू द्या, असं काहीतरी वेगळं एक पाहायला मिळतं. आणि अर्थातच या ठिकाणी एक प्रेक्षक मैदानावरतून पुढे जात आहे वयात मॅचच्या दिशेनं. पुन्हा एकदा मितेश दरबार पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे आणि आता स्ट्राईकवरती पुन्हा एकदा साई शिंगरूत पाहायला मिळतोय. राईट आर्म द विकेट, फुल टॉस बॉल, लोअर फुल टॉस होता, मिड ऑन मधून ट्रॅव्हल होतोय लॉंगॉनच्या दिशेनं. वेगानं खेळाडू अगदी चेंडूवरती येतोय तोपर्यंत फलंदाजाने एक धाव मात्र पूर्ण केली आहे. मी सातत्यानं म्हणत असतो की स्लो प्रोग्रेस इज अ बेटर दॅन नो प्रोग्रेस. हळूहळू होणारी जी प्रगती आहे ना, ती न होणाऱ्या प्रगतीपेक्षा बरंच काही सांगून जाते, चांगली असते. आणि तोच प्रयत्न इथे साई शिंगरूच्या वतीनं पाहायला मिळतोय. आकाश गोंधळेकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. आज खऱ्या अर्थानं त्याला पाहण्यासाठी आपल्या गावातले सर्व ग्रामस्थ आले आहेत, महिला मंडळ आले आहेत. आणि त्यांना या ठिकाणी जर प्रभावित करायचं असेल तर आपला एक चांगला नेत्रदीपक खेळ या मैदानावरती प्रदर्शित करावा लागेल. जिथे मितेश दरबारसारखा एक चांगला गोलंदाजी करतोय, त्याला प्रत्युत्तर कशा पद्धतीने देणार हे सुद्धा पाहणयोग्य असेल. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा मितेश दरबार. चांगला बॉल आहे, तितका चांगल्या पद्धतीने बॅक टू द बॉल खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलं, फंबल झाला होता परंतु एक धाव मात्र कंप्लीट केली आहे. एक धावाने काम मात्र होणार नाही आहे. जिंकायचं असेल तर इथे एक्सप्लोझिव्ह बॅटिंग, विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. प्रतिस्पर्धी संघाला एक चांगलं टार्गेट द्यावं लागेल. परंतु नाण्याची दुसरी बाजू पाहिली तर आज हरेश गायकर यांनी आणलेले जे हे खेळाडू आहेत ते खऱ्या अर्थानं आपलं वर्चस्व या ठिकाणी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतायत. निर्मल पटेल यांनी फक्त 5 धावा खर्च केल्या. तदनंतर मितेश दरबार आला, त्याने सुद्धा चांगले आतापर्यंत चेंडू हाताळलेत. आखो टप्प्याचा बॉल, परफेक्ट कनेक्शन नाही आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेनं हा चेंडू गेला, एक सिंगल धाव पूर्ण केली. एका धावेवरती संतुष्ट झालेत. मात्र मैदानावरती इथे एक्स्ट्रा धाव खर्च करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी धावा घेण्याचा प्रयत्न आणि मात्र मैदानावरती पंच धावा किती झाल्यात हे नक्कीच आता आपण विचारणार आहोत. 10हून 4 धावा मात्र पूर्ण केलेत आणि 4 धावेच्या सहाय्यानं धावफलकावरती धावा पोहोचल्यात, त्या म्हणजेच 13 या आकड्यावरती. बघा 2 दिवस मी सांगत आहे की एक धाव किती महत्त्वाची आहे. कारण मुंबईमध्ये एक चषक रंगला होता, त्या मोठ्या चषकामध्ये फरदीन काझी आणि केतन म्हात्रे या दोघांमध्ये चुरस झाली होती. मग मॅन ऑफ द सिरीज जेव्हा कॅल्क्युलेशन केलं तेव्हा फरदीन काझीच्या 104 धावा होत्या आणि केतन म्हात्रेच्या 105 धावा होत्या. म्हणजे एका धावेनं ती मॅन ऑफ द सिरीजची बाईक ही केतन म्हात्रेला मिळाली होती. हे एका धावेचं महत्त्व. चांगला बॉल यॉर्क करण्याचा प्रयत्न अगदी चांगल्या पद्धतीने खेळून काढला. पुन्हा एकदा डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल धाव मात्र पाहायला मिळते. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावरती इथे बदलाव होतोय. 14 धावा धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण झाल्यात. 3 गडी बाद झालेत. प्रथम बॅटिंग करत असताना दिशांत पाटील पुरस्कृत एनएससी खनाव या संघाच्या. दोनही स्पॉन्सरचं हार्दिक स्वागत करतोय. कोणतीही स्पर्धा म्हटली की स्पॉन्सर फार महत्त्वाचे असतात. मग हरेश गायकर असतील किंवा त्याच वेळेला दिशांत पाटील असतील आणि आमचे अनेक असे स्पॉन्सर या ठिकाणी आलेले आहेत. चांगला बॉल, तितका चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय. त्या ठिकाणी निनाद वारगे आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि 1 धाव मात्र पूर्ण केली. एका धावेच्या सहाय्यानं पुन्हा एकदा 15 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे.
या अंतिम दिवसामध्ये या गुलाबी थंडीमध्ये क्रिकेटचं गरमागरम वातावरण, क्रिकेटची खमंग मेजवानी आज मात्र आम्हा सर्व प्रेक्षकांना अनुभवायला मिळते आणि याचं सर्व श्रेय अर्थातच या स्पर्धेचे सर्व अलिबाग तालुका प्रमुख शिवसेना सन्मान्य गोंधळे साहेब यांना जातं, जितेंद्र दादाला जातं, निलेश दादाला जातं आणि त्याच वेळेला खानो ग्रामस्थ असतील, आमचा NSA मित्रमंडळ असेल किंवा आमचं महिला मंडळ असेल, या सर्वांना आपण याचं श्रेय देऊया. प्रत्येकाच्या सहकार्यातून एक भव्यदिव्य प्लॅटफॉर्म या ठिकाणी मात्र उभारलेला आहे. 2 ओव्हरचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झाला. 2 ओव्हर्स नंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 गडी बाद 15 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. नवीन गोलंदाज मीत पटेल मैदानावरती आलेला आहे. आता मीत आपल्या संघासाठी मीत अशी गोलंदाजी करणार का हे पाहण्यायोग्य असते. पहिले 2 गुजरातचे खेळाडू याने मात्र आपल्या स्पेलमध्ये चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली आहे. 2 षटकामध्ये 15 धावा धावफलकावरती आल्यात. आता येणाऱ्या 2 षटकामध्ये आकाश गोंधळीला इथे मात्र आपलं सर्वस्व अर्पण करावं लागेल. जिंकायचं असेल, या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर इथून बेधडक, बेभान आणि बेधुंद अशी फलंदाजी मैदानावरती करावी लागेल. जिथे गोलंदाज मीत पटेल आलाय, स्ट्रायकिंगवरती आकाश गोंधळे आहे. आज मात्र त्याच्यावर सर्व प्रेक्षकांच्या नजरा आहेत. कशा पद्धतीने त्याचा खेळ बहरणार. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवरती इथे मात्र अप्परकट खेळण्याचा फटका इथे मात्र मारलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन लावले, 1 सिंगल धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथे आरामात पूर्ण केली आहेत. चांगली रनिंग इथे मात्र पाहायला मिळते. कारण असं आयुष्यामध्ये म्हटलं जातं की एज्युकेशन आणि पर्सनॅलिटी या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. पर्सनॅलिटी म्हणजे फक्त दिसणं नव्हे तर तुमचं असणं, तुमचा फिटनेस हे फार महत्त्वाचं आहे. आणि हा फिटनेस मग आकाश गोंधळे असेल किंवा त्याच वेळेला साहिल शिंगरुता आहे त्यांच्याकडे आहे. 2 धावा वसूल केल्यात. 2 धावेच्या साह्यानं 17 धावा धावफलकावरती आल्या. बघा, बऱ्याच वेळेला मी हा विषय सारखा छेडत असतो की 13 आणि 17 हा अंक क्रिकेटमध्ये अशुभ किंवा शुभ मानला जातो, परंतु ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. नंबर इज अ नंबर. मग त्याच्यामध्ये शुभ आणि अशुभ असं काय आहे? तुमच्या कर्तृत्वावर तुमची कर्म, तुमचा व्यवहार तुमचं या ठिकाणी कर्म घडवत असतं. नशिबावर एवढं काही अवलंबून नसतं. पण प्रत्येकाला मी हेच सांगेन की तुमचे विचार, तुमचे व्यवहार आणि तुमची कर्मच तुमचं भाग्य लिहित असतात. वयत मॅचच्या दिशेनं धावफलकावरती धावा 17 आलेल्या आहेत. नवीन गोलंदाज मीत पटेलाला त्याने पहिल्या बॉलवरती 2 धावा खर्च केल्या. ओहो, इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवरती चेंडू बॅकवर्ड पॉइंटला सीमारेषेच्या बाहेर फ्लॅट. फिनॉमिनल षटकार. बघितलं होतं त्याच वेळेला एक विनर कॅप्टन म्हणून ज्याची ओळख आहे आणि आज खऱ्या अर्थानं त्याच्या माध्यमातून चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा टप्पा पडला, तदनंतर स्लाइटली टर्न झाला, आतल्या दिशेनं हा चेंडू वळवण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थाने इथे डॉट बॉल येतोय. वेलवली गावचे आमचे विदांत म्हात्रे यांच्या वतीनं ड्रोन कॅमेरा उडवलेला आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. येणाऱ्या आपण पाहिलं तर अगोदरच्या 3 दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्याने कॅमेरा उडवला होता. इनसाइड एज लागली आहे. चेंडू फाईन लेगच्या दिशेनं गेला. 1 सिंगल धाव मात्र पूर्ण केली आहे. एका धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा बदलाव होतोय. धावफलक पुढे सरसावतोय. ते म्हणजेच 24 आकडेवरती 24 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. प्रथम बॅटिंग करत असताना दिशांत पाटील पुरस्कृत NSC खानाव. दिशांत म्हटलं की तुम्हाला सर्वांनाच ठाऊक आहे, दिव गावचा हा एक वेडा खेळाडू म्हणेन. क्रिकेटसाठी त्याने खूप चांगल्या पद्धतीने डेडिकेशन दिले, समर्पण दिले. आपल्या ग्रामीण पट्ट्यातील खेळाडू घडावेत, त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा आणि सातत्यानं बाहेरून जर प्लेयर आणायचे असतील तर पहिला कॉन्टॅक्ट हा दिशांत पाटील बॉलवर केला जातो. भरपूर ओळख आहे आणि आज त्यांनी मात्र आपल्या संघामध्ये 4 खेळाडू आणले आहेत. ओहो, टप्पा पडला, तदनंतर टर्न झाला. मी अगोदर सुद्धा सांगितलं की तुम्हाला एखादा मोठा फटका खेळायचा असेल तर तुमची ताकद, तुमचा टायमिंग, तुमची तीक्ष्ण नजर, तुमचा बॉडी बॅलन्स, तुमचं शॉट सिलेक्शन या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. परंतु इथे मात्र ब्लाइंड फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे डॉट चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे, 24 धावा धावफलकावरती.
ओहो, टप्पा पडला, पुन्हा एकदा स्लाइटली टर्न. आज खऱ्या अर्थानं हे गुजरातचं पॅनल मात्र NSC खानावच्या मैदानावरती अधिराज्य गाजवत आहे. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झाला. बॅटिंग करत असताना 24 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्या आणि आता मात्र शेवटल्या षटकामध्ये इथे कशा पद्धतीने फलंदाजी होणार. आज NSC खानावला या स्पर्धेमध्ये जर टिकून ठेवायचं असेल तर आकाश गोंधळे असेल किंवा साहिल शिंगरूत असेल, या दोघांना इथून एक एक्सप्लोजिव्ह बॅटिंग मात्र करावी लागणार आहे. येणाऱ्या 6 बॉलमध्ये 15, 20, 25 धावा मात्र घ्याव्या लागणार आहेत, तर एक चांगला सन्मानजनक स्कोर हा मात्र इथे आपल्याला पाहायला मिळेल. NSCचं हे एक बहारदार असं मैदान. मी अगोदर सुद्धा सांगितलं होतं की जणू काही या मैदानाने हिरवी शाळ पांघरली आहे की काय असं चित्र पाहायला मिळते. जिथे नजर जाईल तिथे एक अप्रतिम असं ग्रास आपल्याला पाहायला मिळतंय आणि खेळाडूंना खेळण्यासाठी सुसज्ज असं हे NSC खानावचं मैदान आपल्याला आज मात्र पाहायला मिळते. प्रसन्न गायकर अर्थातच संघाचे हे संघमालक आहेत. हरीश गायकर यांचा मुलगा प्रसन्न गायकर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. आज हरीश गायकर यांचं एक स्वप्न होतं की माझ्या मुलाला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा, म्हणून त्याने या स्पर्धेमध्ये हा संघ दाखल केला आहे आणि आज पाहूया त्याचा खेळ शेवटल्या ओव्हरमध्ये कसा होणार आहे. एका बाजूला दिशांत पाटील आहेत तर दुसऱ्या बाजूला हरीश गायकर. या दोघांमध्ये क्रिकेटचं घमासान युद्ध या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. प्रेक्षक जसा वेळ पुढे जातोय दर्णे गुरुजी, तशी प्रेक्षकांची गर्दी मात्र वाढत आहे. आता इथे उभं राहण्यासाठी जागा नाही आहेत. बरेचसे प्रेक्षक पहा या ठिकाणी उभे राहून या सामन्याचा आनंद घेत आहेत. ओहो, चांगला बॉल, टप्पा पडला. या ठिकाणी फुटवर्क मुवमेंट आपल्याला पाहायला मिळेल नाही आहे आणि त्याचबरोबर डॉट बॉल, पहिला चेंडू मैदानावरती डॉट पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे. 24 धावा धावफलकावरती आत्तापर्यंत आलेल्या आहेत. प्रसन्न गायकर यांचा षटकातील पहिला चेंडू या ठिकाणी समाप्त झाला. येणारे 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. ओहो, स्विचेट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट केला, प्रयत्न इथे फसला आणि पंचांचा इथे लेग बाईचा इशारा सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवलाय. पंचांच्या भूमिकेमध्ये अगदी रायगड जिल्ह्यामधील नामवंत पंच, मग सुमित पवार असतील, प्रशांतजी बांदिवडेकर असतील किंवा प्रीतम पाटील, हे 3 पंच या स्पर्धेसाठी आलेले आहेत. तसेच रायगड जिल्ह्यामधील नंबर 1 स्कोरर दर्णे गुरुजी सुद्धा माझ्या समवेत जॉईन झालेत. समालोचकाच्या भूमिकेमध्ये इम्रानजी बुखारी असतील, सौरभ भोरे असतील आणि आज आमचा नवीन आवाज आकाश मांजरेकर असतील. या सर्वांचं मी हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि वळतोय पुन्हा एकदा मैदानाकडे. तिसरा बॉल, चांगला बॉल, तितका चांगला फटका, क्षेत्ररक्षक तिथे आहे, मात्र इथे टॉस केला आणि सेकंड अटेम्प्टमध्ये कॅच पकडल्या फलंदाज साहिल शिंगरूत. बॅक टू दी पॅव्हलियन. गाव टू गाव IPL फॉर्मॅटमध्ये दिलेले आहे आणि आज समालोचन करताना गेले 3 दिवसामध्ये मला आनंद झाला की आमचे हँडसम DJ योगेश यांच्या वतीनं एक खडे आवाज, कणखर, तंत्रशुद्ध, नियंत्रित, जेवढा शब्द वापरा तेवढे कमी आहेत असे आमचे योगेशच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने आवाज. तसेच या ठिकाणी मंडप आणि त्याच वेळेला आमचं हे जे समालोचन कक्ष आहे ते म्हणजेच RK मंडप डेकोरेटर्स खानाव, प्रशांत टोपले, प्रभाकर टोपले यांच्या वतीनं नक्कीच त्यांनी ते मंडप महिलांसाठी तो सुद्धा त्यांनी उभारलाय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय. पुढ्यात मॅचच्या दिशेनं 3 बॉल आतापर्यंत कंप्लीट झालेत. येणाऱ्या 3 बॉल्सवरती पाहूया. मुन्ना ठाकूर स्ट्रायकिंग एंडवरती. पहिल्याच बॉलवरती चेंडूला मात्र हवेमध्ये खेळलेला आहे, खेळाडू त्या ठिकाणी आहे, मात्र अंतिम क्षणाला चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. नेत्रदीपक मुन्ना ब्रँडेड षटकार. देहबोली स्ट्रॉंग आहे, परंतु त्याचं वय पाहिलं तर साधारणतः 20 ते 21 या वयाचा हा खेळाडू आहे. अगदी कमी वयामध्ये NSC खानाव संघाला ज्याने कित्येक स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र केलंय, कित्येक स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज झालाय, कित्येक स्पर्धेमध्ये ज्याने खऱ्या अर्थानं संकटमोचक ठरलाय, तो मुन्ना ठाकूर स्ट्रायकिंग एंडवरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र फटका फसलाय. त्या ठिकाणी निनाद वारगे वेगाने येतोय. सेकंड अटेम्प्टमध्ये
कॅच मात्र सोडला पिन ड्रॉप सायलेन्स मैदानावरती. या चेंडूवरती 2 धावा मात्र जमा केल्या. 2 धावेच्या सहाय्यानं धाफलकावरती 33 धावा मात्र आलेल्या आहेत. कॅचेस इथे मात्र पकडाव्याच लागतील. इंडिया विरुद्ध साऊथ आफ्रिका. सूर्यकुमारने जर तो कॅच पकडला नसता तर काय झालं असतं हे नक्कीच प्रत्येकाने जाणलंय. म्हणून कॅच पकडणं फार महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा प्रसन्न गायकर. हो हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला परंतु इथे मात्र नक्कीच 1 धाव मात्र धावून काढलेली आहे. आणि 22 रूपात पंचांचा इशारा आला. 1 धावेच्या सहाय्यानं धाफलकावरती 34 धावा. 34 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. पहिल्या समाप्त झाला. बॅटिंग करत असताना दिशांत पाटील पुरस्कृत NSC खानावत या संघानं 24 बॉलमध्ये 34 धावा पूर्ण केल्या. तर हरेश गायकर पुरस्कृत राजन स्पोर्ट बेलोशी या संघाला जिंकण्यासाठी 35 धावेची गरज आहे. नेक्स्ट मॅचची अनाउन्समेंट असेल. नेक्स्ट मॅच या ठिकाणी पहिल्या जो सामना झाला होता IPL फॉर्मॅटमध्ये तो म्हणजेच वनवली आणि त्याच वेळेला या संघातून जिंकणारा संघ यांच्यामध्ये आपण लगेचच सेकंड राऊंडचा सामना इथे मात्र खेळणार आहोत. त्याच्यामुळे सुभाष गायकर पुरस्कृत MG फायटर वनवली या संघाच्या कॅप्टनी मात्र जय तैत राहायचं आहे. यानंतर आपला सामना इथे लागणार आहे. तर पुन्हाच आपण बोलतोय द्वितीय सत्रामध्ये जिथे 24 बॉलमध्ये 35 धावांची गरज असताना मी सातत्यानं सांगत असतो की टेनिस क्रिकेटमध्ये किंवा लेदर क्रिकेटमध्ये कोणतंही आव्हान हे छोटं किंवा मोठं नसतं. शेवटल्या क्षणापर्यंत झुंज देणं हे प्रत्येकाचं काम असतं. आणि या झुंजामध्ये किंवा या युद्धामध्ये कोणता संघ कोणत्या संघावरती हावी होणार हे सांगण्यासाठी मी आमंत्रित करतोय आकाश मांजरेकर यांना. धन्यवाद. ऑल राईट, वेलकम बॅक. पुनश्च सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचं नवतरुण क्रीडा मंडळ खानाव आयोजित या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. धावफलकावरती आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये 34 धावा जमा झाल्यात. कुठेतरी नाराजगी एका बाजूला पाहायला मिळाली जिथे आपण पाहिलं या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि मग आयोजकांच्या भूमिकेमध्ये असताना दिशांत पाटील पुरस्कृत नवतरुण स्पोर्ट्स खानाव संघ मैदानावरती उतरला. पेण विभागामधील चांगले खेळाडू त्यांनी आणले. मात्र आज खरा रंग दाखवला पहिल्या इनिंगमध्ये तो म्हणजे आकाश गोंधळीच्या फलंदाजीने, ज्याने 15 धावांची खेळी केली, संयमी खेळ दाखवला आणि वैयक्तिक 15 धावसंख्येची खेळी कुठेतरी या मॅचला आकार देण्याचा प्रयत्न केला गेलाय. मुन्ना ठाकूर याने सुद्धा 3 चेंडूंमध्ये 8 धावांची खेळी केली. त्यामुळे कसा बसा का होईना धावफलक 34 पर्यंत पोहोचलाय. बघा, लो स्कोरिंगच्या मॅचेस बऱ्याच वेळेला सरप्राइजेस देतात आणि सरप्राइजेस नेहमी इंटरेस्टिंग असतात हे आपण बऱ्याच वेळेला अनुभवलंय. ही मॅच सुद्धा त्याच पद्धतीने होणार का? मैदानाच्या बाहेर बसलेला प्रत्येक रसिक माय प्रेक्षक आणि यूट्यूबवरती पाहणारा आमचा रसिक माय प्रेक्षक याला मात्र हवंय ते म्हणजे मनोरंजन, एंटरटेनमेंट, चांगला खेळ, गुणवत्ता आणि त्यासाठी प्रत्येक जण थंडीचा कसलाही विचार न करता या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सलामीची जोडी मैदानावरती आली आहे जिथे एका बाजूला राकेश यादव ज्याला आपण जॉन्टी या नावाने ओळखतो तर दुसऱ्या बाजूला आपल्याला निर्मल पटेल पाहायला मिळत आहेत. गुजरात विभागातील हे खेळाडू उळियट मैदानाच्या आत गोलंदाजीमध्ये इथून मात्र कौस्तुभ म्हात्रेला बोलवलं गेलंय. एका संघाला 35 धावांसाठी जगदोजहद करायची धावा करण्यासाठीचा प्रयत्न तर दुसऱ्या संघाला या धावा डिफेंड करायच्या आहेत त्यासाठीची जगदोजहद मैदानावरच्या आत पाहायला मिळतोय. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात. पहिला चेंडू
दिशादर्शकाची भूमिका पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूची वाट पाहिली, वाट लावली गेली, चौकार. पहिला चेंडू चौकार खेचलाय. चला दुसरा चेंडू स्लॉट मध्ये पार्क करूया. पार्किंग लॉट मध्ये षटकार. गुजरात पाहायला मिळाला. आता मात्र महाराष्ट्रामध्ये येऊन दमखम दाखवतायत. जॉन्टी क्या बात है, कमालीचा फटका. गोलंदाजाने चुकी केली. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती ओव्हरपिच चेंडू, त्याचा वाढदिवसाचा जणू काही बर्थडे गिफ्ट दिला आणि त्याचा दोन्ही हातांनी स्वीकार सुद्धा केला. षटकारामुळे धावफलक इथून मात्र पहिल्या 2 चेंडूंमुळेच का होईना डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचलाय. 10 रन्स ऑन स्कोरबोर्ड, जिथे 35 धावा डिफेंड करणं इथून मात्र कठीण बनलंय. जॉन्टीचं कौतुक करूया. राकेश यादव गुजरात राज्यामधून आलाय. महाराष्ट्रामध्ये का त्याला खेळायला बोलवलं? नवतरुण स्पोर्ट्स खानाव या मैदानावरती, या क्रीडा नगरीवरती तो चांगला खेळ करून दाखवतोय. ओव्हर द विकेट गोलंदाजी. कौस्तुभला कमबॅक करायचंय. चुकी झाली. फुलटॉस चेंडू. क्षेत्ररक्षक सुशांत मोकल, अर्थातच गोट्या, उपस्थित जरूर होता. चौकार आलाय. चौकारामुळे धावफलकावरती बदलाव होईल. 1 और 1 11. 11 ही धावसंख्या धावफलकावरती आपण अनुभवतोय, पाहतोय. या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघा, सुशांत मोकल कळवा पेण या विभागाला बिलॉंग करतो. सुशांत मोकलकडे क्लास आहे. आज मैदानावरती खेळत असताना काहीसं रोहित शर्मा सारखा फॉर्म त्याचा झाला. म्हणजे शॉर्ट पिच चेंडू आला, फटका चुकला गेला. सध्या मात्र मुंबई क्रिकेट असोसिएशन कडून, MCA कडून रोहित शर्मा डोमेस्टिक क्रिकेट खेळतोय. त्याची ती व्हिडिओ व्हायरल होत चालली आहे. जो रोहित शर्माचा फटका फसतोय, जो बॅकफुटवर ना कुठेतरी ग्लॅन्स करण्याचा प्रयत्न करतोय, बॅटची लिडिंग एज लागते. आणि सुशांत मोकल सुद्धा साधारणपणे चेंडूच्या वेगावरती आणि टप्प्यावरती चुकी झाली. आहा, फुलर लेन चेंडू, कमालीचा चेंडू, याला म्हणतात कमबॅक. चांगला चेंडू आला. धावफलकावरती आपण पाहतोय 12 धावा लागल्यात. कौस्तुभला इथून एखादा ब्रेक थ्रू मिळाला ना, अर्ली विकेट्स इज द की ऑफ द सक्सेस असं म्हटलं जातं. लवकरची विकेट मिळाली तर आणि तरच या मॅच मध्ये कमबॅक करता येईल. अदरवाइज दिल्ली अब बहुत दूर आहे असं म्हणावं लागेल. फुलर लेनचा चेंडू, कमालीची गोलंदाजी, वैविध्यता दाखवली गेली. बघा, स्पिरिट्स काय आहेत आपल्याकडे, आपण काय विचारसरणी करतोय, आपल्याकडे काय स्किलचं मेरिट आहे, यावरती सुद्धा आपल्याला गोलंदाजी करावी लागते. सुरुवातीला डगमगला, कॉन्फिडन्स कमी झाला, मात्र कौस्तुभ मात्रेने केलेलं कमबॅक सुद्धा कौतुकास पात्र आहे. गुजरातच्या या खेळाडूंवरती चांगली गोलंदाजी आहे. आहा, या वेळेला अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू, वैविध्यता बघा काय कमालीची आहे. षटक क्रमांक 1 इथून मात्र समाप्त झालंय. एका षटकाच्या सांगते अखेरीस बाळकृष्ण दर्णे गुरुजी आपल्याला कळवत आहेत की आंबट गोड अशा पद्धतीचं हे षटक आहे. म्हणजे काय तर पहिल्या 3 षटकांवरती 12 धावा आल्या, अर्थात पहिल्या 3 चेंडूंवरती 12 धावा आल्या, नंतरच्या 3 चेंडूंवरती धावा आल्याच नाही, असा काहीसा खेळ मैदानावरती आपण पाहतोय. येणारे 18 चेंडू विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. बघा, या आधीच्या इनिंगमध्ये निशांतजी पाटील यांनी एक चांगला उल्लेख केला की खानावची क्रीडा नगरी, खानावची क्रिकेटची स्पर्धा, खानावचं आयोजन हे दरवेळेला काही ना काही नाविन्यपूर्ण आणतो. आणि मी हक्काने सांगेन, खानाव विभागाने आणि नवतरुण स्पोर्ट्स खानाव या संघाने ज्या पद्धतीचा वर्चस्व, दबदबा मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये अलिबाग क्रिकेटमध्ये आणलाय ना, तो फार निराळा आहे. मग तो अलिबाग प्रीमियर लीग जिंकण्याचा मान त्यांनी पटकावला, मग आकाश गोंधळी याचा परफॉर्मन्स अखंड रायगड जिल्ह्याने अनुभवला,
आणि तदनंतर मात्र आपण जर पाहिला तर ग्रामीण 24 संघ आणि अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं IPL फॉर्मॅटमधले 8 संघ या संघांसाठी वेगवेगळं पारितोषिक. म्हणजे आपण रतनबुवा ट्रॉफी किंवा सुप्रीमो ट्रॉफी यांना अशा प्रकारचे पारितोषिके पाहतो. रायगडमध्ये फार कमी अशा स्पर्धा आहेत. किंबहुना अलिबाग तालुक्यातील पहिली अशी क्रिकेटची स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये ग्रामीण विभागासाठी एक वेगळी मॅन ऑफ द टुर्नामेंटची बाईक, IPL फॉर्मॅटसाठी एक वेगळी मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक. या वेळेला मात्र ओव्हरमध्ये बदलाव होईल आणि गोलंदाजीसाठी रोहित पाटील आलाय. रोहित पाटील आपण जर पाहिलं तर नागाव ठाणे या विभागातील खेळाडू आहे, जो एक ऑलराऊंडर भूमिकेसाठी बघितला जातो. फलंदाजी करताना आज रोहितला तितकासा सूर गवसला नाही. बॅटिंग करताना थोड्याशा चुका झाल्या, मात्र गोलंदाजी करत असताना चमत्कार मैदानावरती करावा लागेल. फलंदाजाने चमत्कार केला, रिव्हर्स स्वीप केला, स्विच हिट केला आणि तदनंतर मात्र चौकाराला गवसणी घातली. पडती है. पहिल्या चेंडूवरती फलंदाज अडखळला, तदनंतर मात्र राकेश यादवने उंगली टेडी करायला सुरुवात केली. रोहित पाटील सांगतोय इथून मात्र मी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये, एक तेरी तो अब दुसरी मेरी, असं काहीसा सांगणारा हा खेळ आहे. बघा, क्रिकेट हा खेळ खूप वेगळा आणि इतर खेळांपेक्षा एक वेगळं दायित्व असलेला खेळ आहे. पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजी, तेज तर्रार मारा, कधी अवे फ्रॉम द बॉडी, कधीतरी लेंथवरती नियंत्रण, कधीतरी चेंज ऑफ पेस, कौतुकास पात्र गोलंदाजी. एक गोलंदाज म्हणून आपल्याकडे 6 प्रकारचे 6 चेंडू टाकण्याची कुवत असली पाहिजे. LBWचं जोरदार अपील, चेंडूची लाईन, चेंडूचा इम्पॅक्ट आणि चेंडू विकेट वरती हिट करतोय. पहिला ब्रेक थ्रू बाहेर जे स्टॅट्स बघतात ना प्रेक्षक, म्हणजे जे आकडेवारी बघतात ना, त्यांनी इथून मात्र आकडेमोड करायला सुरुवात केली आहे. इथून कोणीतरी म्हणतोय की 13 चेंडूंमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. 13-19 हे इक्वेशन मैदानावरती असताना या मॅचमध्ये कलाटणी मिळणार का, कमबॅक केलं जाणार का? रोहित पाटीलची गोलंदाजी खऱ्या अर्थानं मंत्रमुग्ध करून देणारी पाहायला मिळाली. ठाण्या जिल्ह्याला तो बिलॉंग करतो. आता मात्र आपण पाहिलं ठाणे विभागाला सुद्धा आता विभक्त केलं जातंय. कल्याण हा एक जिल्हा म्हणून आता बघितलं जाईल, त्यामुळे ठाण्यावरचा लोड थोडा कमी होईल आणि ठाणे महानगरपालिका म्हणेल हैशा चला बरं झालं, थोडासा भाग आता मात्र कल्याण महानगरपालिका अर्थात जिल्हा सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय कमालीचा स्पेल केलाय. केवळ आणि केवळ 4 धावा खर्च केल्या, एका फलंदाजाला बाद केला आणि सर्वात महत्त्वाचं या मॅच मध्ये कमबॅक केलाय. धावफलकावरती नजर टाकूयात. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. चला मॅच मध्ये थोडेसे इंटरेस्टिंग फॅक्ट्स बद्दल बोलूयात. 2 षटकं या ठिकाणी काढायची आहेत. अर्थातच आपण पाहिलं नवतरुण स्पोर्ट्स खानाव संघाकडे. बरं, 2 षटकं टाकण्यासाठी ते 2 गोलंदाज कोण असतील याकडे सुद्धा चर्चा केली जाणार आहे. आकाश गोंधळी 3रं षटक टाकणार की डेथ ओव्हर स्पेशलिस्टसाठी येणार याकडे लक्ष दिलं जाईल. संघाचा तो एक रायझिंग स्टार आहे, किंबहुना ज्यांनी स्वतःचं कर्तृत्व दाखवलंय. अलिबाग प्रीमियर लीगमध्ये नेतृत्वाचे गुण त्यांनी दाखवून दिलं आणि संघ भावना म्हणजे एक खेळाडू म्हणून तो परिपूर्ण खेळाडू आहे असं मी त्याला म्हणेन. म्हणजे अनुभवी खेळाडू म्हणजे सूरज गोंधळी आणि अगदी त्याच वेळेला मोठे अनुभवी खेळाडू यांचं मार्गदर्शन त्याने नेहमी घेतलंय, स्वीकारलंय, स्वागत केलंय आणि सोबतच्या खेळाडूंना एकत्रित घेऊन जाण्याची जी गुणवत्ता आहे ना, ही आकाशकडे कुठून भरली आहे. आणि हंबलनेस, डाऊन टू अर्थ. कधीही आकाश तुम्हाला असं चिडताना पाहायला मिळणार नाही आहे. मैदानाच्या बाहेर एक वेगळं त्याचं मॅटर असेल, मात्र मैदानाच्या आत एक तो चांगला खेळाडू आहे. आणि मग अशा असताना मॅच
ऐन मोक्यावरती आली आहे. जिंको किंवा मरो. पहिल्या इनिंगमधून भले आपल्याकडनं चुका झाल्या असतील, दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजांनी ही मॅच कमबॅक करून दिली आहे. क्षेत्ररक्षण कसं होणार, गोलंदाजी काय टप्प्यावरती होणार, फलंदाज अर्थातच राकेश यादव बाद झाल्यानंतर निर्मल पटेल आणि प्रसन्न भोईर कशा पद्धतीची फटकेबाजी करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. प्रसन्न गायकर आहे. फुलरलेनचा चेंडू, मिड ऑफ क्षेत्ररक्षक तैनात आहे. चला चला चला, गुणलेखकांचं काम वाढलं. डॉट चेंडू मैदानाच्या आत, मैदानाच्या बाहेरून टाळ्यांचा गजर. बघा, खानावचं हे मैदान आहे आणि खानावचे जे प्रेक्षक आहेत ना, हे बोलके प्रेक्षक आहेत. त्यांना चांगला खेळ झाला तर टाळ्या, शिट्ट्या, पिपाण्या वाजताना आपण ही खानावची परंपरा आहे आणि या परंपरेचा आपण भाग आहोत. स्लोवर वन चेंडू, बॅक टू द बॉलर. लॉंग ऑनच्या दिशेने फटका खेळलाय. जर तिथे सुशांत मोकल आहे ना, तर समजा तिथे पेट्रोलिंग चांगली झालीच पाहिजे आणि मग सुशांत मोकल होता, ज्याचा ॲटिट्यूड, त्याचा आविर्भाव फलंदाजांना केवळ एकच धाव पुरेशी आहे रे बाबा असं काहीतरी सांगणार आहे. धावफलकावरती नजर टाकूयात. 17 ऑन स्कोर बोर्ड. उलटी गिनती करूयात. 10 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता. बघा, ग्रामीण भागामध्ये आकडेमोड फार महत्त्वाची ठरते. अंक बरेच काही सांगून जातात, काही अंक आपला खिसा सुद्धा गरम करतात. शॉर्ट पिच चेंडू कव्हरच्या दिशेने ठोकलाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरून दस्तक दिली जाईल. चेंडू जाईल सीमारेषा पार. वेलकम बॅक. उपलब्ध करून दिली आहे. रिप्लेकडे जाऊयात. रिप्लेमधून आपण काय पाहतोय तर तो क्षेत्ररक्षक होता ना, तो डबल माइंडेड झाला. म्हणजे कॅचसाठी जावं की पाठी राहावं. मात्र मित्रा, अशा वेळेला तुम्ही कॅचवरती जर गेलात तर उपयोगी पडतो. त्याचा फायदा काय आहे, भले कॅच सुटो, मात्र शरीराचा भाग जर चेंडूला लागला ना तर बऱ्याच वेळेला चेंडू मैदानाच्या आत राहतो. त्यामुळे कधीतरी प्रसंगावधान, प्रेझेन्स ऑफ माइंड आपल्याला राखावा लागतो. मी नवतरुण स्पोर्ट्स खानाव मंडळाचं या आणि आयोजन कमिटीचं खऱ्या अर्थानं कौतुक करेन. जिथे आयकॉन खेळाडू मैदानावरती येतात ना, तर त्यांच्याकडनं बरंच काही शिकण्यासारखं आहे. त्यांची संगत ही बऱ्याच वेळेला उपयुक्त ठरते. आकाश गोंधळीचं कौतुक करूयात. भले चौकार येऊ देत, मात्र तरीसुद्धा त्याच्याकडे स्किल, कॅलिबर आहे. चला, त्याने कमबॅक करून दाखवलंय. तो नावारूपाला साजेशी खेळी करून दाखवण्यासाठी ओळखला जातो. दरणे गुरुजी सांगतात 1 धाव मिळाली आहे, म्हणजे धावफलकावरती 22 धावा आल्या आहेत. 8 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता. अब 13 मेरा कुछ नहीं. इथून मात्र मॅचमध्ये जिंकायचं असेल ना, तर दोन्ही संघांना शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. ही काळाची गरज आहे. नवतरुण स्पोर्ट्स खानाव संघाला जास्तीची मेहनत करायची आहे. मोठा फटका आलाय आणि इथून मात्र जवळपास विजेतेपद कोण आहे हा शिक्कामोर्तब करणारा हा षटकार आहे. मैदानावरती आलाय निर्मल पटेल. पटेल भाई सा क्या खेले हो. जबरदस्त फटका आलाय. यावेळचा चेंडू फलंदाज सफल झालाय. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. डॉटने षटक क्रमांक 3 समाप्त झालंय. 3 षटकांची सांगता आणि धावफलकावरती 28 धावा. दिल्ली अब दूर नाही. विजेतेपद कोणाकडे असेल हे सांगण्यासाठी केवळ 1 षटक बाकी आहे. म्हणजे 6 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. बघा, स्पर्धेचे रूल्स, रेग्युलेशन्स, टर्म्स, कंडिशन समजून घ्या. कंपल्सरी चेसिंग या भूमिकेवरती ही स्पर्धा आहे. त्यामुळे या 7 धावा झाल्याच पाहिजेत. ही काळाची गरज आहे. हृदयाचे ठोके वाढवून देणारी ही क्रिकेटची स्पर्धा आहे, जिथे एका बाजूला राजन स्पोर्ट्स बेलोशी संघ तर दुसऱ्या बाजूला नवतरुण स्पोर्ट्स खानाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आणि एक अभूतपूर्व ही लढत मैदानाच्या आत सुरू आहे. हरेशजी गायकर यांनी पुरस्कृत केलेला राजन स्पोर्ट्स बेलोशी संघ. हरेशजी आपल्यासोबत जॉईन झालेत. ते म्हणतात की माझा संघ जिंकू देत. या स्पर्धेचे आपण पाहिलं तर दिशांत पाटील पुरस्कृत नवतरुण स्पोर्ट्स खानाव संघ,
हे म्हणत असतील आमचा संघ जिंकू देत, प्रेक्षक म्हणतील जिंकू कोणू दे, पण मात्र एक चांगला खेळ मैदानाच्या आत पाहायला मिळू दे यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील आहे. मैदानावरती पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर पकडला गेलाय. पंचांनी सांगितलं की दुष्काळात 13वा महिना आलाय आणि म्हणूनच का होईना वाईट डिलिव्हरी आली आहे. वाईट परिस्थितीत आलेला हा वाईड आहे. नवतरुण स्पोर्ट्स खानाव संघ दिशांजी पाटील म्हणत असतील काय घडलंय. पृथ्वीराज मैदानाच्या आत गोलंदाजीसाठी आलाय. बरं, पृथ्वीराज जाधव सुद्धा एक नावाजलेला खेळाडू आहे. त्याने मैदानावरती डॉट चेंडू काढलाय. मित्रा कॅच पकडली तर मॅच मध्ये येता येईल आणि मग अशा वेळेला सुटलेला हा कॅच ब्रेकअप झाल्यासारखा वाटणार आहे. मन दुखावलं जाईल. कॅचेस ऑलवेज विन द मॅचेस हे ऐकायला बरं वाटतं, पण ज्या वेळेला कॅच सुटते ना तर त्या संघ कर्णधाराला विचारा, कॅच सुटली ना तर त्या गोलंदाजाला विचारा, कॅच सुटली ना तर त्या संघमालकाला विचारा की बाबा रे काय तुझी फिलिंग होती. अक्षरशः ब्रेकअप करणारा हा कॅच सुटला. रिव्हर्स स्वीप खेळलाय. चला, आमंत्रण दिलं गेलं, मॅच संपवली गेली, विजयावरती शिक्कामोर्तब झालं गेलं. इथून मात्र प्रसन्नच्या बॅटमधून आलेला हा षटकार शिक्कामोर्तब करतोय विजयी संघ राजन स्पोर्ट्स बेलोशी आणि सन्मान्य हरीशजी गायकर यांचा आपण करूयात कौतुक. दुसऱ्या फेरीमध्ये आपला संघ प्रवेश करेल. इथून मात्र आपण बोलवणार आहोत सुभाष गायकर पुरस्कृत MG फायटर वनवली संघाचा कर्णधार आणि त्यांच्या समवेत हरीश गायकर पुरस्कृत राजन स्पोर्ट्स संघाचा कर्णधार. लगेचच आपल्याला सेकंड राऊंड होणार आहे. तसेच या ठिकाणी आपण आता सत्कार समारंभाकडे वळतोय. ज्यांच्या माध्यमातून आपण कित्येक वर्ष भवदिव्य स्पर्धा पाहिल्या आणि त्या स्पर्धेमध्ये ज्याने सिंहाचा वाटा नेहमीच उचललेला आहे, मग आमदार महेंद्र डबे यांची कोणतीही स्पर्धा असू द्या, मग ती क्रिकेटची असेल, कबड्डीची असेल किंवा बैलगाडीची असेल, प्रत्येक स्पर्धेमध्ये